अहो आदू खरंच घर सोडून जाईन का? दिसतं तर तसंच आहे. तो कुणाचं काही ऐकायच्या मनस्थितीतच नाही. वहिनींच्या या आशा वागण्यामुळे कधीतरी हा दिवस येणारच होता. ती वेळ आली आहे आता. विठुराया त्या दोघांनाही सद्बुद्धी देव. ज्या घरात आपल्या माणसाचा सतत अपमान होतो ना, त्या घरात मला राहायचं नाही. बाबा सुद्धा ना तुझ्या याच कटकट्या स्वभावाला कंटाळले होते. मी कंटाळता. ज्या घरात माझ्या बायकोला मान नाही, त्या घरात आम्ही संसार करणार नाही. ताई, अशी भाजी निवडतात का? मला ना काही सुधरतच नाहीये. इकडे इंदू नका नका जाऊ तुम्ही घर सोड. ताई, हा तर मी बोलते आदूशी. त्याचा कान धरते आणि चांगली त्याला बोलते की नाही जायचं. तो ऐकेल माझ. ताई ग, ऐकेल ना ग तो. नाही ऐकणार तो. ताई, तू असं धीर नको ना सोडूस. मी बोलून येते त्याच्याशी. ताई, आता नको. ताई, तू कुणाचंही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये ग. पण मग तुम्ही घर सोडून. ताई, विठुराया काहीतरी मार्ग दाखवेल. तू शांत हो. आदू शांत झाला ना, बोलून बघते. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय.